नमस्कार. मी मोहिनी सुधीर कोले. मी पश्चिम महाराष्ट्र या विभागातून आहे. जिल्हा सोलापूर, तालुका माढा. माझ्या भाषणाचा विषय आहे बाप नावाचा बाप माणूस. गर्द हिरव्या रानात बाप माझा कष्ट करी, गर्द हिरव्या रानात बाप माझा कष्ट करी, तरी नाही ग पोटाला त्याच्या वेळेला भाकरी, तरी नाही ग पोटाला त्याच्या वेळेला भाकरी. गर्द हिरव्या रानात पाठातून वाहे पाणी, गर्द हिरव्या रानात पाठातून वाहे पाणी, बाप भिजला घामाने फिरतो ग आणवाणी, बाप भिजला घामाने तरी फिरतो आणवाणी. गर्द हिरव्या रानात माय माय तेव्हा येते, गर्द हिरव्या रानात माझी माय जेव्हा येते, कष्टकरी बापाला पाहून पाणी डोळ्यात साचते, कष्टकरी बापाला पाहून पाणी डोळ्यात साचते. गर्द हिरव्या रानात उडे पाखरांचा थवा, गर्द हिरव्या रानात उडे पाखरांचा थवा, कष्टकरी बापाला माझ्या नाही ग थोडा विसावा, कष्टकरी बापाला माझ्या नाही ग थोडा विसावा. गर्द हिरव्या रानात ऊन लागे चटाचटा, गर्द हिरव्या रानात ऊन लागे चटाचटा, काळ्या आईसाठी तो बांधतो फाटक्या टावेलाचा फेटा, काळ्या आईसाठी बांधतो तो फाटक्या टावेलाचा फेटा. गर्द हिरव्या रानात जेव्हा उगवून येते मोती, गर्द हिरव्या रानात उगवून येते मोती, हसतो बाप माझा गाली म्हणे कष्टाची झाली उन्नती, हसतो बाप माझा गाली म्हणे कष्टाची झाली उन्नती. बाप खूप नशीबवान असतात ज्यांना बाप असतो. ज्या घरात बाप असतो ना त्या घरात खूप भीती असते असं म्हणतात, पण मला असं कधीच वाटत नाही. कारण ज्या घरात बाप असतो त्या घरात शिस्त असते, संस्कार असतात आणि आपल्या मुलांकडे कोणीही वाईट नजरेने बघायची हिंमत करत नाही. ज्या घरामध्ये बाप असतो ना त्या घराला कुठल्या पैशाच्या सुखाची गरजच लागत नाही. शेतकरी कुटुंबातील बाप असो किंवा नोकरदार कुटुंबातील बाप, पुणे मुंबईच्या ठिकाणी जे बाप असतात ना त्यांना वेळच मिळत नाही आपल्या मुलांना भेटण्यासाठी. रात्रंदिवस कष्ट करायचं आणि प्रवास करत करत घरी येण्याच्या वेळेपर्यंत त्यांची मुलं झोपून गेलेली असतात. सकाळी मुलं उठायच्या अगोदर परत त्यांचा तो नोकरीचा प्रवास सुरू असतो. अशा या बाप लेकीच्या नात्याला खूप आपल्या महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये एक दमलेल्या बापाची ही कहाणी तुला हे गीत गायलेलं आहे. आणि कष्टकरी बापाचं म्हणाल तर त्या बापाकडे वेळच वेळ असतो, पण आपल्या मुलांचं शिक्षण, भवितव्य, मुलीचं लग्न या सगळ्या गोष्टींमध्ये बाप असा पूर्णपणे स्वतःला अडकून ठेवतो की चांगल्यात चांगलं सगळं मिळालं पाहिजे, चांगल्यात चांगल्या गोष्टी माझ्या मुलांना भेटल्या पाहिजेत, आपली मुलंसुद्धा बाकीच्या माणसांच्या मुलांसारखी उच्च प्रशिक्षित झाली पाहिजेत आणि चांगल्या नोकरीवर जाऊन आपल्याला परत त्यांनी नाव आपलं मोठं केलं पाहिजे. अशा या बापासाठी आपण कधीच त्याची ऋण नाही फेडू शकत. आपण किती जन्मभर कष्ट केले आणि काही केलं तरी आपण बापाचे ऋण कधीच फेडू शकत नाही. मला वाटतं बाप म्हणजे हा वडाच्या झाडासारखा असतो. कितीही वर्ष झाले ना तरी तो कायम आपल्याला सावलीसारखं सगळ्यांना एकत्र ठेवत असतो, सगळ्यांना जपत असतो. तो स्वतःची हौस कधीच करत नाही, पण आपल्या मुलांसाठी, आपल्या घरच्यांसाठी, सगळ्या कुटुंबासाठी तो एवढा झटत असतो ना की त्याला स्वतःच्या सुखाचाही कधी कधी विसर पडतो. बाप म्हणजे एक देवाने दिलेली अशी देणगी समजा ना की जी नशीबवाल्यांनाच मिळते. ज्या दारात बापाची चप्पल असते असं म्हणतात ना त्या घरात कधीच कुठलीच नैराश्याची भावना येत नाही. माझ्या आयुष्यात माझा बापसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आपण जन्माला आल्यापासून ते आपलं शिक्षण, त्यानंतर लग्न, त्यानंतर येणाऱ्या अडचणी किंवा सुखदुःख यामध्ये बाप जेवढा खंबीरपणे आपल्यासोबत असतो ना, कितीही मोठं संकट असलं तरी आपल्याला त्या संकटाचं काहीच वाटत नाही. आपण खूप असं मोठ्या धाडसाने एखादं संकट पार करू शकतो जेव्हा आपला बाप आपल्यासोबत असतो. अशा या आपल्या बापासाठी प्रत्येकाने कायम विनम्रतेने त्यांच्याशी वागलं पाहिजे. त्यांना कधीच त्रास होणार नाही अशा गोष्टी केल्या नाही पाहिजे. नकळत काही चुका होत असतात तर आपण त्या माफी मागून त्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, कारण शेवटी तो बाप आहे, एक ना एक दिवस आपल्याला माफ करणारच. आई इतकंच बापाचंही महत्त्व आहे, पण आजकाल लोक सगळे आईवरच सगळं लिहितात, बापावर लिहायचंच जणू काय विसरून जातात. आपल्याला कष्ट करणारी घरात आई दिसते, पण बाहेर राबणारा आपला बाप आपण विसरूनच जातो. का? त्यांना जीव नाही आहे का? त्यांनी कधी आपल्यासाठी काही केलंच नाही आहे का? असं नाही आहे. बापसुद्धा खूप कष्ट करतो आणि त्या बापासाठी आपण कायम असं नम्रतेने राहायला पाहिजे. आपल्या आयुष्यात आपल्या आईसारखंच आपल्या बापाचे स्थान खूप महत्त्वाचं आहे. बापाची किंमत त्यांना विचारा ज्यांच्या आयुष्यात बाप नाही आहे. आपल्या आयुष्यातला बाप माणूस आपण कायम टिकवून ठेवला पाहिजे, कारण त्या बापाचं असणं हे खूप महत्त्वाचं असतं बाकी कुठल्याही सुखांपेक्षा. त्यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या आईवडिलांना कधीच त्रास नाही होईल असं आपण वागलं पाहिजे.